जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत सलग 10 वर्ष संचालकांना बंदी, हायकोर्टात याचिका दाखल। जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक निवडणुकीचा कार्यक्रम सुरू झाला असून प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत। आरबीआयच्या निर्देशानुसार सलग 10 वर्ष संचालक राहणाऱ्यांना निवडणूक लढवता येणार नाही। या निर्णयामुळे बँकेतील 21 पैकी 11 सलग निवडून आलेल्या संचालकांना मोठा धक्का बसलाय। जिल्हा मध्यवर्ती बँकेत अनेक वर्षांपासून सलग संचालक म्हणून निवडून येणाऱ्यांवर आता निवडणूक बंदीची तलवार लटकलेली आहे। आरबीआयनं 2020 मध्ये स्पष्ट तरतूद केली असून त्याप्रमाणे सलग 10 वर्षे संचालक राहणाऱ्यांना पुढील निवडणुकीत उभे राहता येणार नाही। ठराविक मतदारसंघात प्रभाव असल्यानं हे संचालक बँकेत कायम राहिले होते। आता त्यांना स्वतःच्या जागेवर कुटुंबातील सदस्य किंवा सहकार्याला पुढे करावं लागणार आहे। या निर्देशाविरोधात काही संचालकांनी नागपूर उच्च न्यायालयाच्या खंडपीठात धाव घेतली आहे। केंद्र शासनाने जो कायदा आणला 10 वर्षाच्या वर संचालक म्हणून बँकेमध्ये काम करता येणार नाही, तो कायदा ज्यावेळेस लागला त्यावेळेसपासनं हा पुढे लागू करावा अशा पद्धतीची आम्ही याचिका नागपूर उच्च न्यायालयामध्ये टाकलेली आहे। आणि आमची इतकीच मागणी आहे की पूर्वलक्षी प्रभावाने हा कायदा लागू न करता ज्या दिवशीपासून कायदा लागू झालेला आहे त्याच्या पुढे हा कायदा लागू करावा अशी आम्ही न्यायालयामध्ये विनंती केलेली आहे। आणि त्या संदर्भात जो काही निर्णय येईल तो आम्हाला मान्य राहील। न्यायालय जो देईल निर्णय तो आम्हाला मान्य राहील। लोकनायक न्यूज